नमस्कार. आजच्या या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्याच्या काळात सोन्या चांदीच्या बाजारपेठेकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष लागलेले आहे. बाजारपेठेत सध्या जे काही घडत आहे ते कोणत्याही सामान्य ग्राहकाला विचार करायला लावणारे आहे. सोने आणि चांदी ही केवळ धातू नाहीत, तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठी पुंजी आणि भावना आहे. त्यामुळेच रोज सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी सोन्याचे दर काय आहेत हे तपासत असतो. आज सोन्या चांदीच्या भावांमध्ये बाजार उघडताच चढ उतार पाहायला मिळालेले आहेत. आज बाजार उघडताच नक्की भाव वाढलेले आहेत की कमी झालेले आहेत हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत जी अस्थिरता आहे ती पाहून अनेक ग्राहकांच्या मनात प्रश्न आहे की खरेदी नक्की कधी करावी. ही दरवाढ तात्पुरती आहे की येणाऱ्या काळात सोन्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, याचे सविस्तर विश्लेषण आपण आजच्या या भागात करणार आहोत. आज आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत, कारण चांदीची झळाळी देखील सध्या सोन्याच्या बरोबरीने चर्चेत आहे आणि आजचे चांदीचे दर ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो. चांदीच्या दराबाबत बोलायचे झाले तर आज चांदीमध्ये थोडी वाढ झालेली दिसत आहे. आजच्या ताज्या बाजारभावानुसार 1 ग्रॅम चांदीचा दर 285 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. जर आपण 10 ग्रॅम चांदी खरेदी करायला गेलो तर त्यासाठी 2850 रुपये मोजावे लागत आहेत. 100 ग्रॅम चांदीचा दर आज 28,500 रुपयांवर पोहोचला असून 1 किलो चांदीचा दर आज चक्क 2,85,000 रुपये इतका झाला आहे. जरी ही किंमत आज जास्त वाटत असली तरी चांदीच्या मोठ्या ट्रेंडकडे बघणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वी चांदीले चक्क 4,10,000 रुपयांपर्यंतची मजल मारली होती. तिथून आता चांदीमध्ये एक मोठा डाऊनफॉल म्हणजेच घसरण पाहायला मिळाली आहे. ही घसरण होऊन चांदी आज 2,85,000 रुपयांपर्यंत खाली आलेली आहे. म्हणजेच 4,10,000 वरून 2,85,000 आलेली चांदी ही गुंतवणूकदारांसाठी आणि चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी मानली जात आहे. सध्या चांदी ज्या रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत आहे ती पाहता गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला संकेत आहे. चांदी ही केवळ दागिन्यांसाठी नाही तर औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे चांदीच्या दरात होणारे बदल हे बाजाराच्या एकूण प्रकृतीचे दर्शन घडवत असतात. आता आपण सोन्याच्या दरांच्या त्या टप्प्याकडे वळणार आहोत जो सर्वात महत्त्वाचा आहे. पण त्याआधी 18 कॅरेट सोन्याच्या दराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजच्या ताज्या दरांनुसार 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅमसाठी 1,17,455 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. जर आपण 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा विचार केला तर आज तुम्हाला 1,17,450 रुपये मोजावे लागत आहेत. 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर आज 11,74,500 रुपयांवर आहे. विशेष म्हणजे कालच्या तुलनेत 18 कॅरेटमध्ये प्रति 10 ग्रॅम मागे 2,170 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. 18 कॅरेटचे हे दर पाहून अनेकांना वाटू शकते की सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. पण 18 कॅरेटच्या या किमतीकडे पाहून जर तुम्ही काही मोठा निर्णय घेणार असाल तर थोडं थांबणं गरजेचे आहे. कारण खऱ्या बाजारभावाचे रहस्य तर 22 आणि 24 कॅरेटच्या दरांमध्ये दडलेले आहे. 18 कॅरेटचे हे दर केवळ एक सुरुवात आहे. पुढे जे दर आपण पाहणार आहोत ते ऐकून तुम्हाला बाजाराच्या खऱ्या स्थितीची जाणीव होईल. सोन्याच्या दरांमध्ये जी काही अनिश्चितता आहे ती का आहे आणि 22 आणि 24 कॅरेटच्या दरांमध्ये आज नक्की काय खळबळ उडाली आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहे. गेल्या 7 ते 10 दिवसांच्या सोन्याच्या ट्रेंडवर जर आपण नजर टाकली तर सोन्याच्या बाजारात एक अनोखी हालचाल पाहायला मिळते. 10 दिवसांपूर्वी बाजार ज्या पातळीवर होता तिथून दरांनी अचानक मोठी उसळी घेतली आहे. तज्ज्ञांच्या मते हा काळ गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण बाजार एका अनिश्चित वळणावर उभा आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की हीच सोने खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का? बाजार तज्ज्ञ असे सांगत आहेत की जागतिक बाजारपेठेतला तणाव आणि डॉलरच्या किमतीतील बदल पाहता सध्या तरी दरांमध्ये मोठी घसरण होण्याची चिन्हे कमी दिसत आहेत. तरीही ग्राहकांनी एका गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचे आहे की सोन्याने काही काळापूर्वी 1,82,000 रुपयांपर्यंतचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर मात्र बाजारात एक घसरण सुरू झाली आणि किमती 1,52,000 रुपयांपर्यंत खाली आल्या होत्या, जो कालचा भाव होता. आज जरी त्यामध्ये 3,000 रुपयांची वाढ दिसत असली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोन्याच्या बाजारात असे छोटे मोठे चढ उतार रोजचे असतात. सध्या सोन्याचा एकूण कल हा घसरणीचा म्हणजेच डाऊन ट्रेंडमध्ये आहे. मागील 4-5 दिवसांपासून सोन्याचे रेट 1,52,000 ते 1,60,000 रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. म्हणजेच सोने सध्या एका कन्सॉलिडेटेड झोनमध्ये फिरत आहे. खरेदी करण्यापूर्वी आपण जर हा ट्रेंड नीट बघितला तर आपल्याला नक्कीच मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.
हे दर नक्की का बदलतात याचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला काही जागतिक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. साध्या भाषेत सांगायचे झाले तर जेव्हा जगात दोन देशांमध्ये तणाव वाढतो किंवा जागतिक बँका आपल्या धोरणांमध्ये बदल करतात तेव्हा सोन्याचे महत्त्व वाढते. सोन्याला जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. डॉलरची किंमत जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात वर खाली होते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्याकडे आपण जे सोने खरेदी करतो त्यावर होत असतो. आता आपण त्या मुख्य दरांकडे वळूयात ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. 22 कॅरेट सोने ज्याचा वापर आपण सर्वजण दागिने बनवण्यासाठी करतो त्याचे आजचे दर प्रति 1 ग्रॅमसाठी 14,355 रुपये इतके आहेत. म्हणजेच 10 ग्राम 22 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला 1,43,500 रुपये मोजावे लागत आहेत. 100 ग्रामचा विचार केला तर हा दर 14,35,500 रुपयांवर गेला आहे. कालच्या तुलनेत 22 कॅरेटमध्ये प्रति 10 ग्राम मागे 2,650 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे 24 कॅरेट सोने जे शुद्ध सोने मानले जाते त्याचे दर आज 15,660 रुपये प्रति ग्रॅम इतके नोंदवण्यात आले आहेत. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,56,600 रुपये असून 100 ग्रॅमसाठी 15,66,000 रुपये मोजावे लागत आहेत. कालच्या तुलनेत शुद्ध सोन्यामध्ये प्रति 10 ग्रॅम मागे 2,890 रुपयांची वाढ झाली आहे. या दरांकडे पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते की 1,82,000 वरून 1.5 लाखापर्यंत खाली आलेले सोने आता पुन्हा एकदा थोडे स्थिर होण्याची धडपड करत आहे. ही दरवाढ जरी आज दिसत असली तरी 1,82,000 सर्वोच्च पातळीच्या तुलनेत खूपच कमी आहे आणि सध्या सोने 1,52,000 ते 1,60,000 रुपयांच्या सुरक्षित रेंजमध्येच खेळत आहे. तज्ज्ञांच्या मते हा टप्पा खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी ठरू शकतो, कारण मोठ्या घसरीनंतर जेव्हा बाजार एका झोनमध्ये स्थिरावतो तेव्हा केलेली खरेदी भविष्यात फायद्याची ठरते. आज बाजारपेठेत नक्की काय चित्र आहे याचा आढावा घेतला तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ग्राहकांचा संयम. अनेक ग्राहक रोज दरांची चौकशी करत आहेत आणि वाढलेले दर पाहून थक्क होत आहेत. सराफ बाजारात सध्या एक प्रकारची धावपळ आहे. काही लोक वाढलेले दर पाहून आपली खरेदी लांबणीवर टाकत आहेत तर काही जण भविष्यात दर अजून वाढतील या भीतीने आजच खरेदी उरकत आहेत. सोन्याची ही झळाळी येणाऱ्या काळात अधिक वाढण्याची चिन्हे आहेत, कारण जागतिक अर्थव्यवस्था अजूनही पूर्णपणे स्थिर झालेली नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सध्याच्या या अस्थिर काळात भाव कधी थोडे खाली येतील यावर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सध्या बाजार हा बाय ऑन डिप्स म्हणजेच जेव्हा भाव थोडे खाली येतात तेव्हा खरेदी करण्याचा आहे. थोडक्यात सांगायचे तर आजचे सोन्याचे दर हे सर्वसामान्यांसाठी एक मोठे आव्हान असले तरी गुंतवणुकीचा हा सर्वात खात्रीशीर पर्याय राहिला आहे. सोने खरेदी करताना केवळ हॉलमार्क बघून चालणार नाही, तर दुकानदाराकडून GST सह पक्की पावती घेण्याचा आग्रह धरा, कारण त्याशिवाय तुमच्या गुंतवणुकीला कायदेशीर आधार उरत नाही. एक महत्त्वाची सूचना लक्षात घ्या की आम्ही दिलेले हे दर माहितीसाठी आहेत. प्रत्यक्ष खरेदीपूर्वी स्थानिक सराफ बाजारातील दराची खात्री करूनच निर्णय घ्या. तसेच चांदीचे दर रोज संध्याकाळी आंतरराष्ट्रीय हालचालींनुसार अपडेट होत असतात, त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच हिताचे ठरते. सोन्या चांदीचे हे रोजचे चढउतार बाजाराचा एक भाग आहेत, त्यामुळे केवळ अफवांवर विश्वास न ठेवता अचूक ट्रेंड समजून घेऊनच आपली पावले उचला. अशाच प्रकारचे रोजचे अपडेट्स आणि विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली गुंतवणूक सुज्ञपणे करा आणि पाहत रहा प्रवाह माझा. धन्यवाद.